स्कूली पाठ्यक्रम में मनुस्मृति श्लोक को शामिल करने से राज्य में राजनीति गर्मा गई है। इस पर अजित पवार गुट के नेता छगन भुजबल ने अपनी भूमिका स्पष्ट की है। समता परिषद और मैं खुद मनुस्मृति के खिलाफ हूँ, ऐसा उन्होंने कहा। आज पहला काम अहिल्या देवी को प्रणाम करना है। मनुस्मृति में लिखा है कि महिलाओं को शिक्षा का कोई अधिकार नहीं। मनुस्मृति को एक तरफ रखकर अहिल्या देवी होड़कर जिजाऊ सावित्रीबाई फुले को याद किया जाना चाहिए। मनुस्मृति में महिलाओं को कोई अधिकार नहीं है। भुजबल ने कहा कि अहिल्या देवी होड़कर जिजाऊ सावित्रीबाई फुले ने मनुस्मृति को किनारे रखकर यह काम किया है। माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्य मुद्दा काय आहे, मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये। त्याच्यावर थ्रस द्या ना, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा आणि हरकत नाही। तुमचं ते विरोधक आहेत आपल्या काय जितेंद्र आव्हाड तर करा, त्यांचा निषेध, आमचं काय म्हणणं नाही। परंतु पहिल्यांदा त्या मनुस्मृती आमच्या ह्याच्यात नको, शालेय अभ्यासक्रमामध्ये हे सांगा, त्या मनुस्मृती ती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली। मग ठीक आहे, फक्त विरोधासाठी विरोध नाही। आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची, मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं आणि त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक। परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर आणि त्याच्यावर ते सुपर्णानाथ चिटणीस जे आहेत नातू पण आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं, परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे। ठीक आहे, चुकलं, आणखीन काय त्यांना काय करायची शिक्षा कर, माझं काय म्हणणं नाही। तो अधिकार कधी येतो तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला, मनुस्मृती जेव्हा तुम्ही स्वतः जाळाल त्यावेळेला। त्याला मी नाराज बिराज काय नाही। मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो। खोटं बोलणं मला जमत नाही। काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही। अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय काय ते बघू ते। बरं तुम्ही देणार असाल तर मला मग तुम्हालाच विचारतो, तुमच्यापैकी कोण देत आहे मला राज्यसभा, मग आपण चर्चा करू। नागपुर समय, गली से दिल्ली तक।